मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज आपण इंदापूर तालुक्यातलं एक उमदं असं नेतृत्व, त्याचबरोबर 1995 पासून जे राजकारणामध्ये ज्यांनी आजी माजी आमदार दोन्ही आमदारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, त्यांना निवडून देखील आणलं आणि त्या दोन्ही आजी माजी आमदाराची मंत्रिमंडळामध्ये वर्णी देखील लागली. ते त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे आज आपल्यासोबत आप्पासाहेब जगदाळे येते. तर त्यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्यांना आपण काही विचारू की इंदापूर तालुक्याच्या राजकारणाबाबत. तसंच आप्पासाहेब कधी आमदार होतील हे देखील त्यांना आपण विचारू. आप्पासाहेब, आपलं BKP मराठीमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. आज आपला पहिला प्रश्न असा आहे की आपण 1995 पासून सक्रिय राजकारणात आहेत. 1995 पासून 2 आमदार 2 मंत्री आपण पाहिलेले आहेत, परंतु तुमचा नंबर मात्र मागच राहिलेला आहे. तर याबद्दल आपलं काय मत आहे? नंबर मागे राहिला म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की सांगतो पुढे नंबर येणार नाही असा. नाही, पुढं नंबर येणार आहे, परंतु 1995 पासून हर्षवर्धन पाटील यांना निवडून आणण्यासाठी आपण बरेच वेळा प्रयत्न केलेले आहेत, परंतु तुम्हाला कुठंतरी घ्यायला पाहिजे होतं, परंतु ते घेतलं गेलं नाही. हर्षवर्धन पाटील यांच्याकडून देखील म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये हर्षवर्धन पाटील होते. त्यांना अनेक म्हणजे पदं देण्यासारखं होतं, म्हणजे तुम्हाला वरती घेण्यासारखं त्यांच्या हातामध्ये अनेक होतं, परंतु ते घेतलं गेलं नाही. म्हणजे याची उणीव आपल्याला जाणवती का? नाही, मी असं कुठं म्हणतोय की मी त्यांना निवडून आणलं म्हणून. नाही, त्यांच्या आपण प्रयत्न केले निवडून आणण्यासाठी. की त्यांच्याकडे तेवढी मतं आहेत की सांगतो आपलं एक मत बी त्यात बेरजेत धरलं जात नाही. दुसरा प्रश्न असा की 2009 साली तुम्ही दत्तामामा भरणेंसाठी प्रयत्न केले, भरणेंबरोबर होते तुम्ही. तर त्यावेळेस देखील 2009 साली भरणेंनी निवडणूक लढवली. नंतर 2014मध्ये तुम्ही निवडणूक लढवणार होता, परंतु हे असं अचानक काय झालं की त्यावेळेस म्हणजे तुम्हाला दत्तामामा भरणे यांनी पाठिंबा दिला नाही असं? 2014च्या पूर्वी ज्यावेळेस 2.5 वर्षा अगोदर जिल्हा परिषद झेडपीची निवडणूक झाली आणि त्यानंतर दत्तामामा भरणे हे झेडपीचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर मला त्यांनी सांगितलं होतं की बाबा यावेळेस मी काय उभा राहणार नाही, 2014च्या निवडणुकीला तुम्हीच उभा राहा. त्याप्रमाणे आपण त्यांचं ठरल्यानंतर त्यांनी ऐन टायमाला मला परत सांगितलं की बाबा मलाच उभा राहायचं आहे. आणि त्यानंतर थोडं 2-3 दिवस आम्ही नाराज झालो आणि सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील किंवा पवार फॅमिलीचे श्रीनिवास बापू, शर्मिला वहिनी, सुनंदा वहिनी, राजेंद्र दादा यांनी माझी समजूत काढून मला त्यांचं काम करायला लावलं. आणि त्यानंतर 2019चा विषय आला, त्याबी वेळेस त्यांचीच उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली आणि म्हणून आम्ही त्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेबांना पाठिंबा द्यायचं ठरवलं. त्या 19च्या ह्याच्यामध्ये मोहिते पाटील साहेबांच्या इथं, विजयशे मोहिते पाटील साहेबांच्या इथं मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आत्ता यांना मदत करायची आणि ह्याच्या बदल्यात त्यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये मला मदत करायची, अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोलणं झालं होतं. त्या बोलण्यामध्ये दोघांच्या बी ह्याच्यामधून 2 राष्ट्रवादी झाले 2024 मध्ये. हो, जरी राष्ट्रवादी 2 झाल्या तर त्याच्याशी आपला काहीच हे नव्हता. 2024च्या ह्याला काय मामाशी आपला रोल नव्हता. आपला हे होतं की हर्षवर्धन पाटील साहेबांचे आपलंही होतं. म्हणजे हर्षवर्धन पाटलांचं का आपल्याला म्हणजे सुप्रियाताईंनी शब्द दिला होता ना कधी? 2024ला? नाही नाही, सुप्रियाताईचा शब्दाचा प्रश्न नव्हता हा, हर्षवर्धन पाटील साहेबाचा आणि भरणे मामाचा विषय आपण तुम्ही विचारला म्हणून मी या ठिकाणी सांगतो. त्यानंतर आपण तो विषय पाठीमागं पडला तुमचा 2024 नंतरचा, 24चा. आणि नंतर आपण परिवर्तन आघाडी स्थापन केली, म्हणजे तुम्ही भरत शेठ शहा आणि प्रवीण माने यांनी तिघांनी, आणि आपण जंगी सभा देखील तुम्ही घेतली, परंतु यात कोणाचीच उमेदवारी जाहीर झाली नव्हती. तरी देखील तुम्ही आणि भरत शेठ शहा दोघं बाजूला पडले आणि प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला. तर हे म्हणजे काय, कशामुळे घडलं? नाही नाही, परिवर्तन आघाडी स्थापन केली नाही, आम्ही एकत्र काम करत होतो. तिघं लोकसभेच्या अगोदर मी आणि भरत शेट्टी एकत्र काम करत होतो
आणि त्यानंतर प्रवीण माने यांनी प्रवेश केला इकडं परत नंतर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर. आणि त्यामुळं आम्ही एकत्रच होतो. आघाडी स्थापन करण्याचा हे नव्हता की आम्ही तिकीट मागणारी नाराज मंडळी एक ठिकाणी आलो होतो. फक्त आमचं म्हणणं होतं की आमच्या 5 पैकी कुणालाही उमेदवारी द्यावी, बाहेरचा उमेदवार लादला जाऊ नये. यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो होतो. आता त्यांनी ते प्रवीण परिवर्तन नाव दिलं, मेळावा झाला. मेळाव्यामध्ये असं मी सांगितलं होतं की आम्ही दोघांपैकी कोणतर उभा राहील. हां. आणि त्या पद्धतीनं आपण अगोदर पक्षाचा मान ठेवू, ताई साहेबांच्यावर विश्वास ठेवू आणि ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर होईल त्यावेळेस आपण तिथनं पुढं 2-4 दिवसामध्ये पुढचा निर्णय घेऊ. परंतु तुम्ही जी म्हणताय का नाही मी परिवर्तन आघाडी म्हणण्यापेक्षा मेन दावेदार मीच होतो सुरुवातीला त्या पक्षामध्ये. त्यामुळं हो मीच होतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मी दावेदार मीच होतो तरी पण मी म्हणलं की ठीक आहे आपण सगळ्याला मिळून घेऊन जात असताना ठीक आहे आपल्याला जरी थांबवलं तरी अजून कोणाला दिली तरी चाललं असतं. आणि मेळावा झाला. मेळाव्यामध्ये मी ती प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतरसुद्धा मी पक्षाकडं असे निरोप पाठवले होते की जरी आमच्यात काही मेळ लागत नसेल, यदा हर्षवर्धन पाटलांचं आणि माझं जुळत नसेल, त्यांना मी चालत नसेल, मला ती चालत नसतील, तर मधला मार्ग 50 वर्ष भाऊंनी या तालुक्याचं राजकारण केलं. आणि खऱ्या अर्थानं भाऊंच्या मुलीला आज वडील नाहीत, आई नाही, मुलं नाहीत आणि एकटी पुण्यामध्ये असते. कुठंतरी माझ्याही मनाला मी 1 महिन्यापूर्वी त्यांना भेटून आलतो. तेव्हापासून माझ्या मनाला खटकत होतं की याला आपण जर नसलो तर हा सुद्धा पर्याय आपल्याला योग्य आहे. इंदापूरच्या जनतेला चांगल्या प्रकारचा न्याय मिळू शकतो आणि या तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला पटणारा चेहरा समोर येईल आणि त्यामधून पक्षाचं बी 1 सीट वाढेल, अशी माझी भावना होती. म्हणून मेळाव्याच्या 3ऱ्या-4थ्या दिवसापासून मी पवारसाहेबांपर्यंत निरोप जातील अशा प्रकारचे मी निरोप दिले होते. काल तुमच्या चॅनलला मी पाहिलं की आजच निरोप तुम्हाला कालच वाटलं. पण हे 10-15 दिवसापासून चाललेल्या गोष्टी होत्या. म्हणजे पद्मताईंना उमेदवारी मिळावी याच्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न केले होते जवळपास नाही, 10-15 प्रयत्न दिवसापासून. म्हणजे मी निरोप दिले होते. प्रयत्न म्हणजे काय की आता हे बघा 7 तारखेपासून आम्ही तर त्यांच्या संपर्कात नव्हतो. म्हणजे फोनवर बोलायचं. पण फोनवर बोलत असताना आमचा बी फोन क्लिअरली व्हायच्या अगोदर बंद व्हायचे. त्यामुळं मला ताईंशी किंवा ह्यांच्याशी बोलता आलं नव्हतं. तरी पण मी पृथ्वीराज जाचकांकडे एक निरोप दिला होता. परवा 5-6 दिवसापूर्वी श्रीनिवास बापू माझ्या घरी आले होते. त्यांच्याकडे बी मी निरोप दिला होता. आमची नाराजी काय नाही. आमची नाराजी फक्त उमेदवारी बदलावी. कारण या उमेदवारीमध्ये मला शब्द दिला होता आणि मला परत शब्द देऊन मी त्याच माणसाचं काम परत कसं करायचं यापेक्षा पर्याय काढा आणि त्या ठिकाणी पद्माताईला उमेदवारी द्या म्हणजे विषय संपून जाईल आणि सगळ्याचं मिलन बी होईल नंतरच्या काळामध्ये असं माझं मत होतं. तुमचं म्हणजे भूमिका एकदम रास्त होती. आणि मला दुसरा असं एक विचारायचं आहे की हर्षवर्धन पाटील आज जे हर्षवर्धन पाटील आहे ते शंकरराव बाजीराव पाटील म्हणजे शंकर भाऊंमुळे हर्षवर्धन पाटील आहे. तर हर्षवर्धन पाटील म्हणजे भाऊंच्या नंतर इंदापूर सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद्मताईंना करायला पाहिजे होतं. त्याचबरोबर नारायणदास रामदास हायस्कूल जे आहे याचं देखील चेअरमन पद्मताईंना करायला पाहिजे होतं का? म्हणजे पद्मताईंवरती अन्याय झाला आहे का एकंदरीत? नाही आता मी बोललो तर त्यांचा घरातला विषय आहे. पण तुम्हीच काल सांगितलं की पद्माताईवरती तुमच्या चॅनलवर मी पाहिलं. परत अजून माझ्या तोंडून का वधवून घेता येईल? नाही हे तुम्ही परिवर्तन मेळाव्यामध्ये देखील बोलले आणि इंदापूर तालुक्यात सर्रास अशीच चर्चा आहे. तुम्ही जो विषय काल जो आम्ही व्हिडिओ बनवला होता की तुमचं म्हणणं आहे की पद्मताईंना उमेदवारी मिळायला पाहिजे, हीच चर्चा इंदापूर तालुक्यात म्हणजे पूर्ण तालुक्यात घराघरात लोकांमध्ये आहे की आप्पासाहेबांनी जो विषय मांडला हा योग्य आहे, परंतु थोडा उशीर झाला म्हणजे लोकांना कळालं नाही. तुम्ही विषय 15 दिवसापूर्वी मांडला पण लोकांना हा समजलाच नाही विषय. मी 11 तारखेपासून मी कुठल्याही चॅनलवरती गेलो नाही. ह्याचं कारण आहे की आपल्या नेत्यावरती आपला विश्वास आहे. आपण 11 तारखेपासून 29 तारखेपर्यंत आपण वाट पाहूया. जर आपण नाव सुचवलेलं त्या ठिकाणी आलं तर आपल्याला त्यांचं कामच करावं लागणार आहे. त्यामुळं लोकांचा समज असेल की मी कुठं शब्द दिला असेल, कुणाला काहीतरी हे केलं असेल. मी आत्तापर्यंत माझ्या तोंडून कुणालाही मी शब्द मी इकडे येणार तिकडे जाणार असा कुठेही दिलेला नाही आहे. आणि आत्तापासून माझी चक्र आत्ता इथून उठलं की माझी चक्र फिरणार आहेत. आता तुमचं जे म्हणणं होतं पद्मताईंना उमेदवारी द्यायला पाहिजे होती, तर आता उमेदवारी तर नाही दिली.
उमेदवारी अर्ज भरला पण नाही ना नाही पद्माताईंनी. भरला ना. तर मग आता आपली भूमिका पुढची काय असेल? नाही नाही, मग मी आता तुमच्या अगोदर मी पत्रकार बोलवून घेतले की आतापर्यंत आपण पक्षावरती किंवा साहेबांवरती सगळ्या गोष्टीचा विश्वास होता आणि आपल्याला वाटलं होतं की बाबा उमेदवारीमध्ये बदल होईल. परंतु 3 वाजेपर्यंत वाट पाहून मी पत्रकार परिषद मागाशी घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की शेवटी आम्ही अजून कुठला निर्णय, कारण आम्हाला वाटत होतं की पद्माताईचं फॉर्म भरला जाईल, पण ते भरल्या नाही. आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि आम्हाला 1-2 दिवसामध्ये शेवटी कार्यकर्त्याच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी जो योग्य वाटतोय तो निर्णय आम्हाला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. म्हणजे एकंदरीत पर्याय म्हणजे आता जर निवडणूक झाल्यानंतर किंवा अलीकडं तर जे काय आता इतर पक्ष आहेत म्हणजे आता पवारसाहेबांचा गट असेल किंवा अजितदादांचा गट असेल यांच्या व्यतिरिक्त पण आता भारतीय जनता पक्षाची इंदापूर तालुक्यात पोकळी निर्माण झालेली आहे भारतीय जनता पक्षामध्ये. तसंच शिवसेनेमध्ये देखील पोकळी निर्माण झालेली. तर भविष्यात आपण या दोन पक्षाचा किंवा अजून कुठल्या पक्षाचा विचार सुरू म्हणजे करताय का? बा, 1 मिनिट. आता किती पक्ष बदलायचा अजून आणि आपला काय त्यातनं स्वार्थ असेल तर माणूस पक्ष बदलेल, स्वार्थ नसेल तर फक्त माणसामध्ये नेहमीच आमच्यावरती असं झालंय की आम्हाला कोणतरी डवसतंय आणि आम्ही ह्याला पाडायचं म्हणून त्याचं काम करतोय आणि त्याला पाडायचं म्हणून ह्याचं काम करतोय आणि ही डवचूनच आम्हाला लोकांनी जाम केलंय. नाही परिस्थिती तालुक्याची तशीच झाली आप्पासाहेब. आणि आता कसं आहे तुम्ही पद्माताईंना जरी पुढं आणलं तरी हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये पवार साहेब गटामध्ये गेलेले आहेत, बर्ने मामा अजित पवार गटात आणि अपक्ष म्हणून आता 3 प्रवीण माने. आता ऐका ना, हां. हा 3 वाजता विषय संपला, त्यांचा फॉर्मच नाही आला तर आता विषय कुठं पद्माताईचा येतो आणि माझा तरी येतो. माझा बी फॉर्म नाही, पद्माताईचा बी फॉर्म नाही. निवडणूक झाल्यानंतरचा पुढचा विषय की बाबा आता त्यांचं पुढचा नेतृत्व तालुक्यासाठी इंदापूर तालुक्यामध्ये भाऊंचे जे जुने जाणते कार्यकर्ते जुने हां. भाऊंला मानणारे अजून सुद्धा भाऊंला मानणारे कार्यकर्ते असंख्य आहेत. हो. परंतु भाऊंच्या विचारानं पुढे काहीच चाललेलं नाही. लोकांना हेच खटकलेलं आहे की पद्माताईंना चेअरमन कारखान्यात चेअरमन नाही केलं, शिक्षण संस्था नाही दिली, हे लोकांना तालुक्यातले जे जुने भाऊचे कार्यकर्ते त्यांना खटकलेलं आहे. परंतु पद्माताईंना तालुक्यात पाठबळ म्हणजे तुमच्यासारखे अजून कुणाचं पाठबळ नव्हतं आतापर्यंत, पण पहिल्यांदा तुम्ही पाठबळ दिलेलं आहे. त्यामुळं ऐका. अनेकांना असं वाटतं की पद्माताईचं राजकारण तालुक्यात पुढे चालू राहावं. नाही ऐका ना, मी पहिल्यांदाच पद्माताईला पाठबळ दिलं नाही असं नाही. मी ह्या मार्केट कमिटीमध्ये मी हर्षवर्धन पाटील साहेबाशी माझा थोडा वाद झाला ह्या विषयावर. हे तर आबा पाटील समोर आहेत, ते शिर्के माळकरी असतील तिथं कांतीलाल झगडे इथं समोर आहेत. त्यावेळेस मी म्हणत होतो की पद्माताईला कारखान्याच्या बाबतीमध्ये पुढं करून तुम्ही राजकारण करा, तुम्ही उभा राहू नका, त्यांना उभा करा. तुम्ही आज म्हणताय म्हणजे ही तुम्हाला आज कळतंय, पण ही 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी त्या ठिकाणी आणि तुम्ही माझे हेडिओ काढून बघा की ज्यावेळेस सत्काराचा कार्यक्रम घेतला, कारखान्याचा बिनविरोध झाला, त्यावेळेसचा हेडिओ काढून बघा की त्या बी वेळेस सांगितलं होतं की पद्माताईला कुणाचा तर राजीनामा घेऊन त्या कारखान्यावरती घ्या. त्यावेळेस पद्माताईंनी सुद्धा टाळ्या वाजवल्यात. मग त्यांची सुद्धा इच्छा मनापासून, शेवटी भावना उभा केलेला कारखाना आहे आणि त्या कारखानामध्ये चांगला चालला पाहिजे ही त्यांची बी भावना असणार आहे ना. पण त्यावेळेस काय त्यानंतर त्याचा विचार झालेला नाही. तर दुसरा एक असा प्रश्न आहे की इंदापूर सहकारी साखर कारखाना आणि नीराभाई कारखाना असे दोन कारखाने आपले इंदापूर तालुक्यातले म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात असलेले. ज्यावेळेस भाऊ होते, भाऊ संस्थापक अध्यक्ष कारखान्याचे, भाऊ असताना कारखाना हा तोट्यात नव्हता, म्हणजे कारखाना नफ्यात होता. साधारण 99 कोटी रुपये कारखान्याचं एफडी होते त्या काळात आणि कारखाना कर्ज मुक्त होता. तर हर्षवर्धन पाटील चेअरमन झाल्यानंतर हा कारखान्यावरती बहुसंख्य असं म्हणजे बऱ्यापैकी कर्ज झालं आणि कारखाना तोट्यात गेला. त्याचबरोबर सभासदांना, ऊस उत्पादक सभासदांना म्हणजे इतर कारखाने आपल्या इंदापूर तालुक्यात येऊन ऊस नेऊन ते 3700-3800 रुपये दर काढतात आणि इंदापूर कारखाना 2700-2800 रुपये दर काढतोय. तर ह्याच्याकडे आपण म्हणजे कसं पाहता? हे बघा, ह्याच्याकडे पाहायचा प्रश्न हा नाही. मी काही त्या कारखान्यामध्ये डायरेक्टर नाही. मी त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती काही मी हे तर ह्याच्यावरती बोलताना खाजगीत बोलणं वेगळं असतं. जेव्हा तुमच्यासमोर बोलतो त्यावेळेस मी तिथली परिस्थिती काही पाहिलेली नाही. बाबा काय आजची आर्थिक परिस्थिती आहे आणि मागं बी मी गेलो नाही की भाव असताना तिथं किती ठेवी होत्या ह्या गोष्टीकडं. ज्यावेळेस मी नंतरच्या काळामध्ये ती पूर्ण माहिती घेईल आणि त्यानंतर मी बोलू शकतो ह्याच्यावरती. भविष्यात पद्माताईंना पुढं करून इंदापूर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली जाईल का? नाही हे बघा,
हा विषय भविष्यामध्ये अजून आमचं राजकारणाची दिशाच आमची 2 दिवसात ठरणार आहे. त्यामुळं आम्ही कुठल्या बगलाला जातोय त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. तर अजून एक दुसरा शेवटचा प्रश्न, की गेल्या वेळेस तुम्ही हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा दिला होता. त्याच्या अगोदर दत्ता भरणेंना दिला होता. आणि आता सुरुवातीच्या काळात म्हणजे प्रवीण मानेंसोबत होता. तुम्ही आता एक थोडे दिवसच सोबत होता प्रवीण मानेंसोबत. तर याच्यातून असं तुम्हाला जाणवतंय का, की बाबा तुम्हाला कुठंतरी पाठबळ द्यायची वेळ आली, की हे नेते बाजूला निसटून पडतायत? म्हणजे विधानसभेसाठी तुम्हाला पाठबळ द्यायचं म्हणलं, की हे बाजूला पळतायत असं होतंय का? आता हे त्यावेळेस ऐकलेलं आहे. 2009 साली आपण तात्याच्या 8 नंबर रूममध्ये बसलो होतो. त्यावेळेस आपल्या सगळ्याचा विचार होता की ह्यावेळेस बदल करायचा आणि तुम्ही त्यावेळेस आम्हाला पाठबळ दिलं होतं. त्यानंतर तुम्ही बी सक्रिय या राजकारणामध्ये किंवा ह्याच्या माध्यमातून तुम्ही तालुक्यामध्ये आहे. तर तुमच्या लक्षात येतं, आता मी माझ्या तोंडनं कशाला वधवून घेत आहे, की हे सगळ्याचं प्लॅनिंग होतं की आप्पासाहेब जगदाळे हे एकदा का ते ह्याच्यावरती गेलं तर हे इंदापूर तालुका सरळ होईल आणि पुन्हा काय आपल्याला संध्या मिळणार नाहीत, ही एक भावना ह्या सर्वांच्या मनात होती. सर्वांच्या मनात होती. म्हणजे एवढं काय ताकाला अजून गाडगो दाखवायचं काही कारण नाही, तुम्हाला बी माहीत आहे. त्यामुळेच आपल्याला डावलले गेले का? नाही नाही, हे सगळ्याचं प्लॅनिंग बी झालंय काही मैदानाचं. काही मैदानाचं प्लॅनिंग झालंय. हे काही दिवसानं नेते म्हणतेच तुम्हाला कळलं उघड की बा ह्या माणसाला पुढे येऊन देण्यासाठी म्हणजे अनेक जण त्या ठिकाणी म्हणजे हे आहेत. फक्त खऱ्या माणसाला पुढे येऊन द्यायचं नाही, ही सगळ्यांची भूमिका होती. आम्ही सगळ्यांनी पाहिलं की बाबा लोकसभा बारामती लोकसभा निवडणूक जेव्हा जाहीर झाली त्यावेळेस अजितदादा गट आणि पवारसाहेब गट वेगळा झाल्यानंतर इंदापूर तालुक्याला पवारसाहेबाच्या गटामध्ये काम करायला कोणी राहिलं नाही. जो कोणी नेता येईल तो घाबरून काम करत नव्हता. अजितदादामुळं काम करत नव्हता. प्रवीण माने यांनी काम सुरू केलं, परंतु त्यांनी लगेच पुन्हा अजितदादा गटाचं काम चालू केलं. म्हणजे अगदी तालुका अध्यक्षसुद्धा इंदापूर तालुक्याला नव्हता पवार गटामध्ये. तर त्यावेळेस तुम्ही काम केलं, म्हणजे शरद पवार गटाचं सुप्रियाताईचं काम केलं. मग तुम्हाला असं वाटलं नाही का तुमच्या मागं बाबा काय चौकशीचं जंगाट लागेल किंवा काय लागेल असं काय तुम्हाला काय वाटलं नाही? हे बघा, जिथं आपण कशा मिंदत नाही, कुठल्या पक्षाचे आपण पद कुठलं घेतलं नाही किंवा कुठल्या नेत्याने आपल्याला काय दिलं नाही किंवा माझ्या इथं चौकशी लावायला मी कुठं काय केलंच नाही तर चौकशी कशाची कोण लावणार आहे माझ्यावरती. आणि कसं असतंय माहीत आहे का, की ज्यावेळेस प्रामाणिकपणे रस्ता सरळ असेल त्या माणसाला कशाची भीती वाटत नाही. माझा रस्ता सरळ आहे. तर दुसरा शेवटचा एक प्रश्न, त्यानंतर अजून एक म्हणजे शेवटच्या अगोदर एक विचारतो, की इंदापूर तालुक्यामध्ये आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप जगदाळे हे जे नाव आहे, हे म्हणजे समस्त मतदारांना असं वाटतं, की बाबा आप्पासाहेब जगदाळे म्हटलं की माणूस घाबरून राहतं, की बाबा उद्या जर आमदार झाले किंवा काय झाले तर लोकांवरती अन्याय करतील किंवा आप्पासाहेबांना बोलायचं म्हटलं तरी लोक घाबरतात, नको बाबा बोलायला आप्पासाहेब जगदाळे म्हणजे भांडणं वगैरे करणारे म्हणजे असं व्यक्तिमत्व, असं लोकांचं काय काय जणांचं मत येतं. तर ह्याबद्दल म्हणजे आपल्या इंदापूर तालुक्यातल्या लोकांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? माझ्यावर एक केस आहे का, दाखवत आहे का? नाही ना, तुमच्यावर केस नाही नाही, नाही पण नाही, लोक ऐका, असंच नाही तुम्हाला नाही नाही घाबरतात. नाही नाही, ऐका ना. एक नैतिकता असते आणि नैतिकतेच्या ह्यानं घाबरणं ही वेगळी गोष्ट असते. एक लक्षात घ्या की आता हे कुणी उठवतं की ज्यांना मी आडवं येतोय ते लोक हे पसरवत आहेत. माझ्या मध्यंतरी बी कानावर येत होतं की अशा अशा गोष्टी पसरवत आहेत म्हणून. कारण शेवटी राजकारण समाज करत असताना हजारो माणसं माझ्याशी जोडलेत. त्यांचा कधी काय आहे का? आणि हे मग हे चर्चा कुठून होतात? म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये सर्रास अशी चर्चा, नाही तुमच्या नाही नाही उमेदवारीची चर्चा आली नाही. हां. की ही तालुकाभर चर्चा पसरते की बाबा मग आता बर बर, आता आता अशा एक मिनिट माणसाला आहे मतदान का, द्यायचं आता का? हे लक्षात घ्या. फक्त ही आमदारकीची पद आहे का? त्याच्यापेक्षा मला समाज मानणारा या आमदारकीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्याच्या गावात गेलं, एखाद्या मंत्र्याच्या ओळखी नसतील पण माझ्या ओळखी आहेत. अनेक लोकांशी माझे नाते जुळलेले आहेत. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी माझे आहेत. गाय म्हैस घोडा काय सांगतो की सगळ्या विषयाची मला ज्ञान आहे आणि प्रत्येक जणाशी माझं नातं जोडलेलं आहे. आज कुठलाही तालुक्यातला माणूस आज 15 वर्ष तुम्ही बघताय, 2009 पासून तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. असं कुणाला काय झालं का की माझ्याकडून अन्याय होईल, माझ्याकडून काही त्रास होईल किंवा माझ्याकडून
कुणाचं मी कशात हे केलं, मग कशात पडलोय, मी कुणाचं 2 पैसे खाल्लेत, 2 पैसे बुडवलेत, किंवा मी कुणावरती अन्याय केला आहे, असं काय आहे का? मी सरळ मार्गे आहे. सरळ मार्गे असलेल्या माणसाला अडचणी तेवढ्याच असतात. लोकांचं सरळ मार्गी माणसाला खोटं न बोलणाऱ्या माणसाला संघर्ष बी करावा लागतो. आणि म्हणून म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला कुठंतरी ते म्हणजे हे केलं जाते, डायव्हर्ट केलं जाते, तुमच्याबद्दल चुकीचं अफवा पसरवल्या नाही जाते नाही, जाणीवपूर्वक. हे तुम्हाला मागाशी सांगितलं ना, हा माणूस या सत्तेवरती बसला तर या सत्तेचं संतोषे पुरेपूर फायदा या इंदापूर तालुक्याच्या जनतेला होईल. कुठेही अन्याय होणार नाही. आज कोण मिटवतं बांधाचा प्रश्न, कोण मिटवतं रस्त्याचे प्रश्न, कोण म्हणतं जमिनीचं काय असतील तर भाऊभावाचे वाद, हे मिटवण्याची एक नैतिकता असते. आणि नैतिकता आणि माणसं ऐकतात कुणाचं. सोसायटीच्या निवडणुका लागल्या, ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या, माणसं दशेतीनं ऐकत नाहीत. माणसं इज्जत करतात आणि मान देतात. ते कशामुळे देत असतात तर एक या माणसाची नैतिकता आहे. हा माणूस कुणावरतीही अन्याय करणार नाही. हा माणूस मिटवताना सुद्धा माझं तुझं बघणार नाही. आणि म्हणूनच लोक ह्या गोष्टीसाठी माझ्यावरती हे करतात. एकदम व्यवस्थित असं आपण या प्रश्नाला बगल दिली आणि उत्तरही दिलं चांगलं. तर इंदापूर तालुक्यातल्या तमाम जनतेला तुम्ही म्हणजे कधी निवडणूक लढवणार हे पाहायला मिळेल लोकांना? विधानसभा कधी लढवणार? हे बघा, एक मिनिट आहे का, विधानसभा लढवायची ना लढवायचं हे आपल्या हातामध्ये नाही आहे, हे जनतेच्या हातामध्ये आहे. जनता ज्यावेळेस कालच्या वेळेस नाही, आता देखील जनता तुमच्या पाठीशी भरपूर होती. हो, लोकांना नाही, असं नाही, वाटत होतं की ऐका, आप्पासाहेबांना ऐका, तिकीट, ऐका. तुतारीचं तिकीट मिळेल असं वाटत होतं. हे लक्षात घ्या, बाकीच्याचे मोठे मोठे व्यवसाय आहेत. माझे काही एवढे मोठे व्यवसाय नाहीत की बाबा जेणेकरून आपण एक नंबरचं आपण आहे. आपण एक नंबरचं हे असतो त्यावेळेस माणूस विचार करतो की बाबा राजकीय तर आपल्याला पक्षाचं तिकीट नाही, मग अपक्ष लढवायचं तर आपल्याबरोबर असणाऱ्यांनी अगोदरच उमेदवारी जाहीर केली, अजून आपण चौथे उमेदवारी जाहीर करून किंवा फॉर्म भरून उपयोग होणार नाही, आपण निवडून येऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ह्यावेळेस का निवडणूक लढवायची? तशी वेळ येईल तशी आपण निवडणुकीचं पुढं नाही नाही हे नाही, केलं वेळेचा जाईल. प्रश्न आहे का? वेळ का आता सांग, लक्षात घ्या, कधी वेळ येणार आहे? 20 वर्ष वाट बघून वेळ येत असते का? हा सुद्धा विषय आहे ना. किती दिवस माणूस टिकत असतो? शेवटी प्रपंच नाही, मी करत त्यासाठीच असताना. मगाशी तुम्हाला विचारलं की निवडणूक झाल्यानंतर हां. हे जे उर्वरित 2 पक्ष आहेत किंवा 3 पक्ष आहेत, ते ह्यापैकी आपला काय पर्याय असेल का? नाही नाही, आता पर्याय हे का सांगतो, इतका माणूस पळल्यानंतर शेवटी चहा पळल्यानंतर माणूस ताकसुद्धा फुकून पितं. त्या पद्धतीनं आम्ही आता सगळ्या गोष्टी फुकूनच प्याव्या लागतील आम्हाला. तर हे होते आपल्यासोबत आप्पासाहेब जगदाळे, कॅमेरामन नितीन कडाळे, समी भीमराव कडाळे पाटील.